मिरजेत चहा पावडरपासून महाराष्ट्रातील पहिली गणेश मूर्ती, शिवरत्न मित्रमंडळाची आगळीवेगळी परंपरा कायम. लाडाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवरत्न मित्रमंडळाने यंदा महाराष्ट्रातील पहिली गणेश मूर्ती चहा पावडरपासून साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या अनोख्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे. मखदूम गल्लीतील शिवरत्न मित्रमंडळ मागील 24 वर्षापासून 3.5 फूट उंचीच्या लंबोदर मूर्तीची स्थापना करत असून दरवर्षी वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून मूर्ती सजवण्याची परंपरा जपली आहे. आतापर्यंत रेती, काच, चमकी, पाने, बटणे अशा विविध साहित्याचा वापर करून मूर्ती सजवण्यात आली होती. यंदा मात्र मंडळाने 7 किलो चहा पावडरचा वापर करून ही मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती मिरजेतील शिवाजी पाटील यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने साकारली आहे. यासोबतच मंडळाने आसाममधील चहाच्या बागेचा देखावा सादर करून आकर्षणात भर घातली आहे. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा हा लाडका गणपती म्हणून शिवरत्न मंडळ प्रसिद्ध आहे. मिरज शहरातील ही परंपरा केवळ धार्मिक उत्साहापुरती मर्यादित नसून सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देणारी आहे. विविध उपयुक्त वस्तूंपासून गणेश मूर्ती साकारण्याची ही आगळीवेगळी परंपरा मंडळाने अखंडित सुरू ठेवली आहे. नमस्कार, मी किरण मखदूम, माजी अध्यक्ष शिवरत्न मित्रमंडळ. शिवरत्न मित्रमंडळाची स्थापना 2002 रोजी झाली आहे. या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती बाल गणेश अवतारातील असून या मूर्तीला दरवर्षी आम्ही विविध प्रकारचं रूपामध्ये आम्ही स्थापना करतो. गेल्या 24 वर्षामध्ये मंडळाचे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले असतात. त्याच्यामध्ये गणेश जयंती असते, होळी असते, रंगपंचमी असेल, सामाजिक कार्यक्रमामध्ये हा मंडळ अग्रेसर असतं. यावर्षी मंडळाचं 24वे वर्ष असून यावर्षी चहा पावडरपासून गणेश मूर्तीची आपण स्थापना केलेली आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे नवसेला पावणारा व हाकेला धावणारा हा आमचा गणपती असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन हात असलेला हा गणपती आहे. दरवर्षी गणेश भक्तांची गर्दी मूर्ती बघण्यासाठी या ठिकाणी होत असते. यावर्षी चहा पावडरची गणपती असून हा पूर्ण थीम आसाममधील असून आसाममधील जे शेती जी आहे चहा पावडरची त्या धर्तीवरती आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही मूर्ती बनवलेली आहे. स्वहातानं बनवलेली ही गणेशाची मूर्ती असून मंडळाच्या लहानापासून ते मोठ्यापर्यंत ह्या सर्वांचाच या ठिकाणी हातभार या मूर्तीसाठी लागलेला आहे. मी सर्व गणेश भक्तांना विनंती करतो की त्यांनी या लाडाच्या गणपतीच्या दर्शनासाठी यावं. तर या वर्षापूर्वी मंडळाचं वतीनं विविध रूपातलं गणपती आपण स्थापन केलं होतं. त्याच्यामध्ये 2000ला जो मोठा महाप्रलय आला होता त्या अनुषंगानं वाळूचा गणपती व मागची थीम पुरात जी आम्ही मंडळाच्या वतीने मदत केली होती याची थीम होती. त्याच्यानंतर मागील वर्षी तिरंगा मध्ये मूर्ती आपण बनवली होती. त्याचं कारण होतं की वर्ल्ड कप आणि आपण ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे आपलं गोल्ड मिळवलं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी मंडळाच्या वतीने तिरंगा मूर्ती स्थापन केली होती. त्याबरोबर काचेचा गणपती होता, नंतर बटनाची मूर्ती होती, लेस पासून केलेली मूर्ती होती, पानाची मूर्ती होती, परत पंचरंगी चमकीची होती, केशरी चमकीची गणपती, सप्तरंगी चमकीचा गणपती, असे विविध प्रकारचे गणपती आपण या ठिकाणी स्थापन केला असून यावर्षी समुद्राच्या वाळूचा गणपती वेगळा केला होता, परत नदीच्या वाळूचा गणपती वेगळा. अशा पद्धतीनं 24 वर्ष झाले विविध पद्धतीनं गणपती आपण स्थापन करतो. यावर्षी चहा पावडरचा गणपती आपण केलेला आहे.